22 एप्रिल रोजी दुपारी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या डोंगराळ भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 30 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला। बर्फ आणि गर्द हिरवळीनं झाकून गेलेलं पहलगाम शहर निष्पाप भारतीय पर्यटकांच्या रक्ताने अक्षरशः माखून निघालं होतं। TRF या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली। या हल्ल्यात आतापर्यंत 30 निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला आहे। आता पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यात अटारी बॉर्डर तात्काळ बंद करण्यात आली। ज्या पाकिस्तानी नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत भारत सोडावा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर आता भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी परतण्यासाठी मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळते। मात्र आता पुण्यात देखील पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती पुढे आली आहे। पुण्यात एकूण पाकिस्तानी नागरिक आहेत किती, हे पाकिस्तानी नागरिक पुण्यात कधी व कोणत्या कारणासाठी आले आहेत हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयात भारताने आता पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा कायमचा बंद केला आहे। सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडून जाण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। मात्र पाकिस्तानी नागरिक हे भारतात असलेल्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आणि चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येतात, ज्यात त्यांना दीर्घ मुदतीचा व्हिसा आणि व्हिजिटर्स व्हिसा अशा 2 प्रकारचा व्हिसा देण्यात येतो। ज्यातील दीर्घ मुदतीचा व्हिसा हा 5 वर्षांसाठी दिला जातो, तर व्हिजिटर्स व्हिसा हा फक्त 90 दिवसांसाठी दिला जातो। तर व्हिसावर भारतात असलेल्या तब्बल 111 पाकिस्तानी नागरिकांचे पुण्यात वास्तव्य आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या कठोर निर्णयानंतर पुणे जिल्हा प्रशासनाकडून पुण्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती संकलित करण्यात आली। तर आता भारतात व्हिसावर आलेल्या नागरिकांमध्ये हिंदू, मुस्लिम आणि सिंधी समुदायातील नागरिकांचा जास्त प्रमाणात समावेश आहे। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सद्य परिस्थितीत एकूण 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। पुण्यात असलेले ह्या 111 पाकिस्तानी नागरिकांपैकी बहुतांश नागरिक हे दीर्घकालीन मुदतीच्या व्हिसावर भारतात म्हणजे पुण्यात आलेले आहेत। भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 35 पुरुष आणि 55 महिला ह्या दीर्घकालीन मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या आहेत। तर 20 पाकिस्तानी नागरिक हे व्हिजिटर व्हिसावर भारतात आलेले आहेत। केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे आदेश दिले असले तरी अद्याप याबाबत परराष्ट्र विभाग आणि मुंबई परकीय नागरिक विभागाकडून कोणतेही आदेश आले नसल्याचं पोलिसांच्या परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आलं। परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात तेथील जवळच्या पोलीस आयुक्तालयात किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते। तसंच एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद त्यांना करावी लागते। याशिवाय वेळोवेळी पोलिसांकडून परदेशी नागरिक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर वास्तव्य करत आहेत ना, ज्या कारणासाठी ते आले आहेत त्या व्यतिरिक्त ते दुसरं काही करत नाहीत ना, याची सखोल तपासणी देखील केली जाते। विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या आदेशानंतर शहरातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची माहिती संकलित करण्यात येत असून त्यांच्याकडे असलेल्या व्हिसा आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे। केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांना पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाकडून FRO म्हणजे एक्झिट प्रमाणपत्र घेतले असून लवकरच ते भारत आणि पुणे सोडून जाणार आहेत। उर्वरित नागरिकांच्या परतीच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकाराला आळा बसावा आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे। मात्र पुण्यात देखील 111 पाकिस्तानी नागरिक असल्याचे समजल्यानंतर पुणेकर आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भोवळ्या उंचावल्या आहेत। यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।